नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक झाडे वाचवा नाशिक वाचवा, झाडे वाचवा नाशिक वाचवा। नाशिकच्या तपोवन परिसरात पुन्हा एकदा वृक्षतोडीचा मुद्दा जोर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रस्तावित वृक्षतोडीला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी आज एक दिवसीय लक्षवेधी उपोषण केलं। प्रशासनाकडे वेळोवेळी हरकती नोंदवून हे समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला। तपोवन परिसरातील झाडांची होणारी संभाव्य तोड थांबवावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली। झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा। सुनावणीला उत्तर दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे। दरम्यान हरकतींवर लवकरात लवकर लेखी उत्तर न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही, त्यामुळे पुढील काही दिवसात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज आम्ही या ठिकाणी सर्व पर्यावरणप्रेमी, नाशिक शहरातील सगळे पर्यावरणप्रेमी या ठिकाणी एक दिवसात लाक्षिक उपोषण आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे। एक 10 ते 5 या वेळेत आहे। याचं कारण असं आहे की तपोवनाची ज्यावेळेस झाडं तोडण्यासाठी यांनी नोटिसा लावल्या, त्याच्यावर हरकती घेतल्या, त्याच्यावर सुनावणी झाली, पण आज जवळजवळ 3 महिने होत आले। आमच्या त्या नोटिसांना किंवा त्या हरकतींना अजून आम्हाला उत्तर मिळाले नाही आहेत। त्याचप्रमाणे नाशिक शहरात त्यांनी जी वृक्षतोड चालू केलेली आहे, भरमसाठ म्हणजे भस्मासुरासारखी यांनी जी वृक्षतोड चालू केली आहे, त्याच्यावर आम्ही सुनावणीला जातोय, त्या ठिकाणी आम्ही आमचे म्हणणे मांडतोय, त्याला पण अजून उत्तर नाहीये। तपोवनातील झाडं किती तोडणार किंवा याचं तुम्ही काय करणार याच्या संदर्भात आयुक्त मॅडम बरोबर आमची मीटिंग झाली होती। त्या मीटिंग नंतर सुद्धा आज त्यालाही 2 महिने होत आले, त्या मीटिंग नंतर सुद्धा आम्हाला अजून उत्तर मिळाले नाहीये। जर तुम्ही आम्हाला उत्तर देत नसाल तर आम्हाला हा लोकशाहीचा मार्ग अवलंबावा लागेल। आम्ही आज संविधानाच्या मार्गाने आज या ठिकाणी आम्ही उपोषण राबवले, 10 ते 5 उपोषण करणार आहे। तरी यांनी जर आमच्या मागण्याची दखल नाही घेतली तर यानंतर आम्ही नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नाशिककर उतरू आणि नाशिक महानगरपालिका आणि त्याच्या विभागात जे वृक्ष विभाग आहे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं। इंजिनिअरिंग स्थगिती दिली आहे, पण ती स्थगिती पुढे कंटिन्यू होईल किंवा त्या झाडांबद्दल काय होईल हा अजून ठोस निर्णय आला नाहीये। पण आमची भूमिका हीच आहे की जी चळवळ आहे, त्या चळवळीमुळे हा विषय आज NGT किंवा राष्ट्रीय लेवलला गेला, ती जनचळवळ आम्ही सुरू ठेवणार आहे आणि आम्ही जनतेच्या न्यायालयातच या विषयाचा आम्ही निकाल लावणार आहे। त्यामुळे आता तपोवनातील या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर काय प्रशासन काय भूमिका घेतं आणि पर्यावरण प्रेमी पुढे कोणती दिशा ठरवतात याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सात कुरेशी, नाशिक।